निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 98903150। महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना शुक्रवारी उल्हासनगर येथील हिल पोलीस स्टेशनमध्ये घडली होती। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंधाधुंद गोळीबार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनातच केली होती। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध झालेलं आहे। आमदार गायकवाड एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे महेश गायकवाडवर गोळीबार करताना दिसत आहेत। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे कल्याण शहरातील भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गळचेपी करत असल्याचा थेट आरोप केलेला आहे। अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे महेश गायकवाड यांची भेट घेण्यासाठी आले होते। यावेळी ते आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या आरोपांबाबत काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। यावेळी त्यांनी शुक्रवारी रात्री घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती देखील जाणून घेतलेली आहे। महेश यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी गोळीबार प्रकरणावर भाष्य केलं। झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरं व्हावं अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, कल्याण।